नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर नितीन जाधव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, SVKT कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देवळाली कॅम्प, नाशिक. आज आपण प्रथम वर्ष कला वर्गाच्या विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटनेचा जो पेपर आहे त्यातील प्रकरण 3 संघराज्य या प्रकरण 3 मधील प्रश्नाची चर्चा करणार आहोत. मागच्या तासामध्ये आपण भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये हा प्रश्न जाणून घेतला. त्याच संदर्भाने आज आपण भारतीय संघराज्यामध्ये केंद्र आणि राज्य या घटकांचे संबंध आज आपण अभ्यासणार आहोत. खरं तर भारतीय संघराज्य हे जगातील एक आगळं वेगळं स्वरूपाचं संघराज्य आहे. कारण जगामध्ये अमेरिका, कॅनडा, स्वित्झर्लंड येथे ज्या प्रकारच्या व्यवस्था विकसित झाल्या त्या तुलनेमध्ये भारतीय संघराज्य हे भारतीय परिस्थितीला पोषक किंवा भारतीय परिस्थितीला अनुरूप अशा प्रकारचं निर्माण करण्यात आलेलं आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी विविधतापूर्ण परिस्थिती आहे, भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा, वेगवेगळ्या प्रकारची भौगोलिक रचना, वेगवेगळ्या प्रकारचं सांस्कृतिक विविधता, या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय राज्यघटना निर्मात्यांनी संघराज्य चौकट निश्चित केलेली आपल्याला दिसून येते. हे सर्व करत असताना राष्ट्रीय एकात्मता टिकून राहील याची देखील खबरदारी आपल्या ह्या राज्यघटना निर्मात्यांनी संघराज्याची निर्मिती करत असताना घेतलेली दिसून येते. खरं तर भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला संघराज्य असा उल्लेख नसून राज्यांचा संघ असा उल्लेख केलेला दिसून येतो. म्हणजेच खरं तर भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही संघराज्य हा शब्द आढळून येत नाही, पण राज्यांचा संघ असा शब्द दिसून येतो. असं असलं तरी भारतात जो ढाचा आपल्या राजकीय व्यवस्थेचा निर्माण करण्यात आलेला आहे त्याची काही वैशिष्ट्ये, काही लक्षणं ही संघराज्याची दिसून येतात. जसं की लिखित राज्यघटना, केंद्र आणि राज्य घटक राज्यांच्यात अधिकार विभागणी, तसेच केंद्र आणि घटक राज्यांच्यात जर संघर्ष निर्माण झाला तर त्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था, ही सर्व लक्षणं भारतीय व्यवस्थेमध्ये दिसून येत असल्याने आपण या जरी राज्यघटनेत राज्यांचा संघ असा उल्लेख असला तरी आपण भारतात देखील संघराज्याचं स्ट्रक्चर निर्माण झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आता ज्यावेळेस आपण भारतीय संघराज्याचा विचार करतो तेव्हा अधिकारांची विभागणी ज्यावेळेस आपण आता पाहणार आहोत, केंद्र राज्य संबंधांमध्ये आपण कायदेविषयक संबंध अभ्यासताना आपल्याला केंद्र आणि राज्यांना कशा प्रकारचे अधिकार मिळाले आहेत ते आपण पाहणार आहोत. पण हे पाहत असताना एक आपल्या लक्षात येतं की भारतामध्ये केंद्र सरकार हे थोडंसं शक्तिशाली बनवलेलं दिसून येतं. भारताच्या संघराज्यात जसं की आपण अमेरिकेची ज्यावेळेस तुलनात्मक पद्धतीने विचार करतो त्यावेळेस अमेरिकन संघराज्यामध्ये घटक राज्यांना स्वायत्तता अधिक प्रमाणात असल्याचं आपल्याला दिसून येतं. परंतु भारतामध्ये मात्र घटक राज्यांवर बंधनं असून, म्हणजे ते कमी अधिकार असून केंद्राकडे जास्तीचे अधिकार देण्यात आलेले दिसून येतात. आणि मग केंद्राकडे जी झुकती अधिकार विभागणी आहे, अशा प्रकारचं संघराज्यामध्ये अधिकार विभागणी ही केंद्र आणि राज्यांमध्ये झालेली असली पाहिजे. पण भारतात मात्र केंद्राकडे थोडीशी झुकती अधिकार विभागणी आहे. आणि म्हणूनच या संघराज्य पद्धतीचे गाडे अभ्यासक KC व्हियर यांनी भारताच्या या प्रकारच्या आकृतिबंधाला अर्धसंघराज्य क्वेसी फेडरल सिस्टम असं उल्लेख केलेला आपल्याला सांगता येतो. आणि त्याच संदर्भाने आपण आजच्या या तासामध्ये केंद्र राज्य संबंधांमध्ये कायदेविषयक संबंध, केंद्र राज्याचे प्रशासकीय संबंध, तसेच केंद्र आणि राज्याचे आर्थिक संबंधांचा आपण अभ्यास करणार आहोत. खरं तर संघराज्य व्यवस्थेमध्ये एकाच वेळेस 2 प्रकारची सरकारं आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असतात, अस्तित्वात असतात. आणि साहजिकच कामाच्या कार्यक्षेत्रावरून, कधीकधी अधिकार क्षेत्रावरून दोघांमध्ये संघर्ष उद्भवणं ही बाब साहजिकच आहे. कारण संघराज्य व्यवस्था ज्या ज्या ठिकाणी आहे तिथं अशा प्रकारचे संघर्ष केंद्र आणि घटक राज्य व्यवस्थांमध्ये झालेले दिसून येतात. आणि या संदर्भाने ह्या संघराज्य व्यवस्थेमध्ये
अशा प्रकारचे संघर्ष होऊ नये आणि म्हणून यासाठी घटक राज्य आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये लिखित स्वरूपामध्ये अधिकारांची विभागणी करण्यात आली आणि त्याद्वारे केंद्र आणि राज्यांचे संबंध निर्धारित करण्यात आले. असं असलं तरी भारतामध्ये एकंदरीत आपण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत एवढ्या दशकांचा जर विचार केला तर आपल्या एक लक्षात येतं की केंद्र आणि घटक राज्य यांच्यात संघर्ष उद्भवलेला दिसून येतो. जसं की काही घटक राज्यांमध्ये घटक राज्य आणीबाणी लागू करणं किंवा काही केंद्रामध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षाचं सरकार घटक राज्यांमध्ये नाही, घटक राज्यांमध्ये दुसऱ्या प्रादेशिक पक्षांची जर सरकार असतील अशा वेळेस मात्र केंद्र आणि राज्यांमध्ये थोडाफार संघर्ष झालेला दिसून येतो. आणि यामध्ये त्याची कारणंही तितकीच विश्लेषण जर केलं तर लक्षात येतं की तिथं पक्षीय भेद, राजकीय भेद किंवा अशी कारणं आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून राष्ट्रीय एकात्मता टिकून राहून इथं आपल्याला संघराज्य जे आहे भारतीय संघराज्य ते भविष्याकडे वाटचाल करत असताना कशा पद्धतीनं परिदृढ होईल अशा प्रकारचे आपण केंद्र आणि घटक राज्यांचे संबंध जे राज्यघटनेमध्ये निर्धारित करण्यात आलेले आहेत त्यांचा मागोवा आपण आज घेणार आहोत. आपण ह्या आजच्या तासामध्ये 3 विभागामध्ये केंद्र आणि राज्यांच्या संबंधांचा आपण आढावा घेणार आहोत. पहिल्यांदा केंद्र आणि राज्यामधील कायदेविषयक संबंधांचा आपण विश्लेषण इथं चर्चा करणार आहोत. त्यानंतर दुसरं केंद्र आणि राज्यामध्ये असणारे जे प्रशासकीय संबंध आहेत त्यांची आपण चर्चा करणार आहोत. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये केंद्र आणि घटक राज्य यांच्यातील आर्थिक संबंधांचं आपण विश्लेषण इथं पाहणार आहोत. खरं तर पहिला जो मुद्दा आहे केंद्र राज्य यांचे कायदेविषयक संबंध. आपल्या भारतामध्ये भारतीय संघराज्यामध्ये केंद्र सरकार जे आहे त्यांचं कायदेविषयक काम करणारं जे घटक आहे तो म्हणजे संसद, पार्लमेंट. आणि घटक राज्यांच्या विधानसभांना, काही राज्यांमध्ये विधान परिषद देखील आहे, तर घटक राज्यांची विधिमंडळं हे काम पार पाडतात. केंद्रामध्ये संसद आणि घटक राज्यांमध्ये विधिमंडळं कायदे करण्याचं काम पार पाडतात. आणि मग ह्या लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण अधिकारांची विभागणी करून जी व्यवस्था निर्माण केली संघराज्याची, यामध्ये कोणी कोणत्या विषयांवर कायदे करावेत, केंद्राने कोणत्या विषयांवर कायदे करावेत, राज्याने कोणत्या विषयांवर कायदे करावेत, यासाठी आपल्या राज्यघटनेमध्ये ह्या वेगवेगळ्या सूची समाविष्ट करण्यात आल्या. त्या म्हणजे संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची आणि शेषाधिकार. खरं तर पहिल्यांदा आपण एक ह्या सगळ्या सूच्यांची चर्चा करणार आहोत. पहिलं आहे संघसूची, जिला काही पुस्तकांमध्ये केंद्रसूची असं देखील म्हटलं जातं. केंद्रसूची म्हणजे काय, संघसूची म्हणजे काय, तर राष्ट्रीय विषयाच्या किंवा राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे असे विषय जे संपूर्ण देशासाठी एकच नियम बनणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये परराष्ट्र संबंध, रेल्वे, तार, टपाल, संरक्षण अशा प्रकारचे जे विषय आहेत ते संघसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. मग संघसूची म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या विषयांचा ज्या सूचीत समावेश करण्यात आला, जी सूची राष्ट्रीय स्तरावर सर्वच घटक राज्यांना कायदा सारखा असावा किंवा आंतरराष्ट्रीय दृष्टीने तो विषय महत्त्वाचा आहे अशा विषयांचा समावेश करण्यात आलेल्या सूचीला आपण संघसूची किंवा केंद्रसूची असं संबोधतो. या सूचीवर कायदे करण्याचा, संघसूचित बाबतीत कायदे करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला देण्यात आलेला आहे. भारताची संसद या संघसूचीतील विषयांवर कायदे करतं. त्यानंतर दुसरी जी सूची आहे ती म्हणजे राज्यसूची. आता ह्या सगळ्या ज्या संघसूची, राज्यसूची या ज्या सर्व सूच्या देण्यात आलेल्या आहेत त्यातील राज्यसूचीवर कायदे करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे. राज्यसूची म्हणजे ज्या सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार हा घटक राज्य सरकारला असतो, त्याला आपण राज्यसूची असं म्हणतो. आता राज्यसूचीमध्ये घटक राज्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असे विषय इथं या सूचीमध्ये टाकण्यात आले आहेत. यामध्ये कायदा, संरक्षण, कृषी, पशुसंवर्धन अशा प्रकारचे विषय ह्या राज्यसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. आता सुरुवातीला ह्या राज्यसूचीमध्ये 66 विषय समाविष्ट करण्यात आले होते,
परंतु आता काही विषय राज्यसूचीतले समोर सूचित किंवा केंद्र सूचीत इकडे तिकडे टाकल्यामुळं आता सध्या 61 विषय ह्या राज्यसूचीमध्ये आहेत. आणि मग राज्यसूचीतील विषयांवर कायदे करण्याचा हा राज्याचा अधिकारही देखील महत्त्वाचा आहे. आपण चर्चा करत असताना संघसूचीतील विषयांची संख्या देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. संघसूचीमध्ये सुरुवातीला ज्यावेळेस ह्या सूच्या निर्माण झाल्या त्यावेळेस 97 विषय टाकण्यात आले होते. आता सध्या या संघसूचीमध्ये एकूण 99 विषय समाविष्ट झालेले आहेत. राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती करून हे विषय बदललेले आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर तिसरी जी सूची आहे ह्या भारतीय राज्यघटनेतील ती म्हणजे समवर्ती सूची. आता समवर्ती सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला देखील आहे आणि राज्य सरकारला देखील आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर समवर्ती सूची ही दोघांची सामायिक सूची, ज्याला सामायिक सूची असंही म्हटलं जातं, कारण दोघंही केंद्र आणि राज्य दोघंही इथं कायदा करतात. या सूचीमध्ये एकूण टोटल 47 विषय ज्यावेळेस आपली राज्यघटना निर्माण झाली त्यावेळेस या सूचीमध्ये 47 विषय समाविष्ट करण्यात आले होते. आज रोजी ह्या सूचीमध्ये एकूण 52 विषयांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. आता ही समवर्ती सूची जी आहे ह्या समवर्ती सूचीतील एखाद्या विषयावर जर घटक राज्याने कायदा केलेला असेल आणि त्याच विषयावर जर केंद्राने कायदा केला आणि राज्याच्या कायद्याच्या पेक्षा केंद्राचा कायदा त्याच विषयावरील केंद्राचा कायदा हा वेगळा असेल तर केंद्राचा कायदा अंतिम ठरतो, घटक राज्याचा कायदा आपोआप नष्ट होतो. आणि जर घटक राज्याने केलेला कायदा आणि केंद्राने केलेला कायदा जर सारखाच असेल तर त्या बाबतीत तिथं संघर्ष निर्माण होण्याचं कारणच नाही. परंतु ह्या समवर्ती सूचीच्या बाबतीतली ही एक तरतुदी आपल्याला लक्षात घेणं इथं गरजेचं आहे की केंद्राला इथं थोडंसं झुकतं माप आहे, कारण दोघी सरकारांनी, केंद्र सरकारने आणि घटक राज्य सरकारांनी जर एकाच वेळेस जर ह्या विषयांवर जर कायदा केला, त्याच विषयांवर जर कायदा केला तर केंद्राचा कायदा हा वैध ठरतो आणि घटक राज्याचा कायदा इथं रद्द होतो. म्हणजेच समवर्ती सूचीच्या बाबतीमध्ये केंद्राला थोडीशी अधिकार विभागणी झुकती मिळालेली आपल्याला दिसून येतं. त्यानंतर केंद्र राज्य कायदेविषयक संबंधांमध्ये पाहत असताना आपल्याला केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूचीबरोबरच या तिन्ही सूचींमध्ये जे विषय समाविष्ट करण्यात आलेले नाही त्यांना शेष अधिकार असं म्हटलं जातं. आणि हे शेष अधिकार भारतामध्ये केंद्र सरकारकडे देण्यात आले आहेत. म्हणजे ह्या तीनही सूचींमध्ये समाविष्ट नसणाऱ्या विषयांना शेष अधिकार असं संबोधलं जातं आणि ह्या शेष अधिकार हे केंद्राकडे देण्यात आले आहेत. म्हणजेच या बाबतीमध्ये देखील शेष अधिकारांच्या संदर्भाने देखील केंद्र सरकार इथं प्रबळ ठरतं. एकंदरीतच या कायदेविषयक संबंधांद्वारे लिखितरित्या आपण कायदेविषयक संबंध भारतीय राज्यघटनेने निर्माण केलेले आहेत. संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची तसेच शेष अधिकार यांच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेमध्ये कायदेविषयक संबंधांची विभागणी झालेली दिसून येते. यानंतर आपण केंद्र राज्य संबंधांमध्ये कायदेविषयक संबंध अभ्यासल्यानंतर, चर्चा केल्यानंतर आता आपण आर्थिक संबंधांचा विचार करणार आहोत. खरं तर केंद्र राज्य आर्थिक संबंध हे एक संवेदनशील स्वरूपाचा विषय आहे. कारण स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतचा इतिहास जर पाहिला तर केंद्रामध्ये, घटक राज्यामध्ये जी सरकार आहेत ती कधीकधी वेगवेगळ्या पक्षांची अस्तित्वात आलेली दिसून येतात आणि त्यामुळं आर्थिक बाबतीमध्ये अनेकदा संघर्ष झालेला दिसून येतो केंद्र आणि घटक राज्यांमध्ये. आणि या दृष्टिकोनातून आपण जर आपल्याला आर्थिक संबंधांचा आढावा इथं घ्यावायचा आहे. खरं जर पाहिलं तर ह्या केंद्र आणि घटक राज्यांमध्ये आर्थिक जे संबंध आहेत त्यांचं निर्धारण करण्यासाठी राष्ट्रपती वित्त आयोगाची निर्मिती करत असतात. वित्त आयोग केंद्र आणि घटक राज्य यांच्यातील आर्थिक उत्पन्नाचं वाटप कसं करावायचं या बाबतीतले निकष ठरवतो, त्या बाबतीतला तपशील निश्चित करत असतो. असं असलं तरीही या आर्थिक संबंध जे आहेत ते थोडे संवेदनशील आहे. आता या ठिकाणी आपल्याला जे आर्थिक संबंध आहेत ते उत्पन्नाच्या बाबी आणि उत्पन्नाचं वाटप या संदर्भाने आपण चर्चा करूया. आता इथं सुरुवातीला केंद्र सरकारच्या उत्पन्नाच्या बाबी. केंद्र सरकार रेल्वे किंवा टपाल यासारख्या करांमधून केंद्र सरकार आपलं उत्पन्न काढत असतं, ज्या करांपासून
केंद्र सरकारला उत्पन्न मिळतं ते केंद्र सरकारच्या उत्पन्नाच्या बाबी आपण म्हणत असतो आणि असे बहुसंख्य कर केंद्र सरकार लावतं आणि त्या बाबतीतले कर केंद्र मिळवत असतं. त्यानंतर घटक राज्य उत्पन्नाच्या बाबी. घटक राज्य आपल्या कार्यक्षेत्रातील विषयांच्या अनुषंगाने कर आकारणीचा अधिकार हा घटक राज्यांना आहे आणि त्या घटक राज्याच्या उत्पन्नाच्या बाबींमध्ये त्याचा समावेश होतो. त्यानंतर केंद्र व घटक राज्य यांच्याची उत्पन्नाची वाटणी. आता काही कर केंद्र आकारतं, घटक राज्यांना दिले जातात. काही कर केंद्र आणि घटक राज्य दोघेही आकारतात आणि ते आपापसात वाटणी केली जाते. काही कर केंद्र राज्य आकारतात आणि ती घटक राज्यांना दिले जातात. अशा पद्धतीने वेगवेगळे निकष इथं केंद्र राज्य उत्पन्नाची वाटणी करत असताना वित्त आयोग ठरवत असतो. आता या व्यतिरिक्त राज्य सरकारांना दिले जाणारे इतर उत्पन्न राज्य घटक राज्यांना कधीकधी अचानक अशा म्हणजे पूर, महापूर, भूकंप अशा वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये ज्याला आपण आकस्मिक खर्च म्हणतो हा खर्च करावा लागतो. तसेच विकासासाठी देखील एखाद्या राज्याचा विकास जर थोडासा इतर प्रदेशांच्या तुलनेने थोडा कमी जास्त असेल तर अशा राज्याला विशेष अनुदान इतर उत्पन्नाचं देखील वाटप केलं जातं. आणि मग ह्या घटक राज्यांना जी विकासासाठी अनुदानं दिली जातात ह्या अनुदानाची तत्त्व ठरवण्याचा अधिकार देखील इथं वित्त आयोगाला आहे. आणि याच दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये ही उत्पन्नाची वाटणी होत असताना संघर्ष देखील होताना आपल्याला दिसून येतो. या संदर्भात अनेक अशा संकीर्ण अशा तरतुदी देखील आहेत केंद्र राज्य उत्पन्नाच्या वाटणीच्या संदर्भात. आता ही उत्पन्नाची वाटणी करत असताना राज्यघटनेचं कलम 280 नुसार राष्ट्रपतींना वित्त आयोग स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. हा वित्त आयोग केंद्र आणि घटक राज्य यांच्या उत्पन्नाचं वाटप करत असतो आणि ते वाटप करत असताना जास्तीत जास्त योग्य प्रमाणात कसं वाटप करता येईल या बाबतीतली खबरदारी हा वित्त आयोग घेत असतो. आणि ह्या केंद्र राज्य आर्थिक संबंधांमध्ये जो वाटप झालं किंवा जो उत्पन्न खर्च झाला याच्या बाबतीतला हिशोब तपासणी हिशोब ठेवण्याचं काम नियंत्रक आणि महालेखा परीक्षक हे करत असतात. अशा पद्धतीनं केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये आर्थिक संबंधांचं निश्चिती करण्यात आली आपल्याला दिसून येते. आणि तिसरा भाग म्हणजेच केंद्र राज्य प्रशासकीय संबंध. खरं तर कायदेविषयक आणि आर्थिक संबंधांबरोबरच प्रशासकीय संबंध देखील इथं संघराज्यामध्ये महत्त्वाचे ठरतात. कारण सिस्टम चालवण्यासाठी ज्या प्रशासनाची निर्मिती करण्यात आलेली असते ज्याला आपण अंमलबजावणी करणारा घटक म्हणतो तो प्रशासन हा भारतीय संघराज्यामध्ये जी सिस्टम विकसित झाली तो एकाच वेळेस कधीकधी केंद्र आणि राज्य या दोघांच्याही नियंत्रणामध्ये काम करत असतो. जसं की बघा आपण केंद्रीय स्तरावरील IAS IPS अधिकारी हे केंद्र सरकार त्यांची सगळं आयोजन नियोजन नियुक्ती करतं परंतु ते घटक राज्यांच्या कार्यक्षेत्रात काम करतात आणि त्यांचे पगार देखील घटक राज्यांकडून दिले जातात. म्हणजेच केंद्राचा अधिकारी हा घटक राज्यामध्ये काम करतो आणि त्यावर नियंत्रण हे केंद्राकडून केलं जातं आणि घटक राज्यांमध्ये तशा प्रकारची व्यवस्था म्हणजेच इथं प्रशासकीय संबंध पाहत असताना थोडीशी गुंतागुंत जरी असली तरीही भारतीय संघराज्याची जी चौकट आहे आकृतिबंध आहे त्या आकृतिबंधामध्ये आवश्यक अशा प्रकारची चौकट इथं निर्माण करून दिलेली असते. या बाबतीमध्ये प्रशासकीय बाबतीमध्ये केंद्र सरकार सर्व घटक राज्यांना मार्गदर्शन करत असते आणि त्या मार्गदर्शनानुसार सर्व घटक राज्यांना आपापल्या कायदा आणि सुव्यवस्था राखून राज्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पेलावायची असते. भारतामध्ये जशा प्रकारचं केंद्र मार्गदर्शन करेल त्या बाबतीमध्ये घटक राज्य शासन देखील त्याला संपूर्ण पाठिंबा देतात. राष्ट्रीय एकात्मतेचं तत्त्व वृद्धिंगत होण्यासाठी राज्यांकडून देखील या केंद्राच्या मार्गदर्शनाला तशा प्रकारचा पाठिंबा असतो आणि तसे आदेशही पाळले जातात. घटक राज्यांना मात्र या बाबतीमध्ये प्रशासकीय दृष्टिकोनातून आवश्यक अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. केंद्रीय अधिकाऱ्यांप्रमाणेच घटक राज्य देखील स्वतःचे नागरी सेवक किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करत असतं आणि या दृष्टिकोनातून घटक राज्यांना कायदा सुव्यवस्था राखली जाईल किंवा भारतीय राज्यघटनेनुसार जी अधिकार विभागणी करण्यात आली आहे त्यानुसार घटक राज्यांना देखील आवश्यक अधिकारांचं प्रदान ह्या प्रशासकीय अधिकारांमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. काही परिस्थितीमध्ये ह्या संघराज्यामध्ये केंद्र राज्यच नाही तर राज्यांमध्ये जर तंटा निर्माण झाला तर त्यासाठी आंतरराज्यीय तंटे किंवा आंतरराज्य परिषदा
निर्माण करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. राष्ट्रपती तशा प्रकारच्या आंतरराज्यीय इतर राज्यांमधील अशा संघर्षावर समन्वय साधण्यासाठी अशा प्रकारच्या परिषदा किंवा लवाद निर्माण करू शकतं. आता ह्या प्रशासकीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर वेतन निश्चितीचा अधिकार हा केंद्राकडे आहे. केंद्र या बाबतीत निर्णय घेतं आणि हा केंद्राकडे असलेला अधिकारामुळे इथं केंद्राला प्रशासकीय बाबतीमध्ये थोडं झुकतं माप प्रशासकीय अधिकारांमध्ये मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. खरं तर केंद्र सरकार मार्गदर्शन करत असतं. त्या मार्गदर्शनाखाली राज्यांना घटक राज्याची कायदा सुव्यवस्थेची चौकट टिकून ठेवण्याचं काम करावं लागतं आणि त्या दृष्टिकोनातून जर घटक राज्यामध्ये जर कायदा सुव्यवस्था टिकली नाही तर राज्यपाल तशी शिफारस केंद्राकडे करतात आणि घटक राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट देखील लागू करता येते. आणि म्हणूनच या केंद्र शासनाच्या ज्या सूचना आहेत त्या घटक राज्यांना बंधनकारक आहेत. कारण राज्यपालाचा या पदाचा जर आपण विचार केला तर राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी आणि घटक राज्याचा प्रमुख म्हणून काम पाहत असतो आणि त्या दृष्टिकोनातून इथं केंद्र शासनाच्या ज्या सूचना आहेत त्या घटक राज्यांना बंधनकारक करण्यात आल्या. अशा दृष्टिकोनातून इथं केंद्र आणि राज्य प्रशासकीय संबंध निश्चित करण्यात आलेले दिसून येतात. सर्व विद्यार्थ्यांना ह्या केंद्र राज्य संबंध या प्रश्नावरती केंद्र राज्य संबंध समजून घेणे तसेच केंद्र राज्य संबंधाचे जे 3 पैलू आपण अभ्यासले, आर्थिक संबंध, प्रशासकीय संबंध आणि कायदेविषयक संबंध, हा अभ्यास आपण सर्वांना करावयाचा आहे. त्यानंतर या प्रकरणामध्ये आपण केंद्र राज्य संबंधाचे वेगवेगळे जे 3 पैलू आहेत, केंद्र राज्य कायदेविषयक संबंध, केंद्र राज्य आर्थिक संबंध आणि केंद्र राज्य प्रशासकीय संबंध या प्रश्नाचा आढावा घेतला. यानंतर आपण पुढच्या लेक्चरला भारतीय संघराज्यातील पाणी वाटपाचा जो प्रश्न आहे या प्रश्नाचा आढावा घेणार आहोत. धन्यवाद.